तर बांधकाम कामगारांसाठी एक खुशखबर आहे. अत्यंत खुशखबर आहे. मोठी अपडेट आहे. कारण की जे भरपूर दिवस झालं जे अपडेट येत नव्हती, तर आता अपडेट आली आहे आणि भांडे पीटी जे आहे, aqua फिल्टरचं जे सेट आहे, तर ते चालू झालेलं आहे. आता ते कोणत्या जिल्ह्यात चालू झालेलं आहे, ते आता आपण बघूया. आणि जर बघितले तर भरपूर असं लोकांना जे आहेत, कामगारचे त्यांनी फॉर्म भरलेले आहेत. त्यांचा रिन्यू सुद्धा झालेला आहे. नवीन ॲक्टिव्ह पण झालेला आहे. नवीन पण फॉर्म मंजूर झालेले आहेत. तरी सुद्धा जर बघितले तर आता भरपूर जणांचे हे प्रश्न असेल, की जानेवारी महिन्यापासून जे फॉर्म नवीन भरलेले आहेत आणि रिन्यू केलेले आहेत, त्यांचे फॉर्म अजून पण मंजूर झालेले नाहीत. पेंडिंगमध्येच आहे. तर ही पेंडिंगचं प्रॉब्लेम काय आहे, ते पण आता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पूर्ण करेन. तर नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा. कमेंट करा तुमचं कामगारचा तुम्ही फॉर्म भरला आहे का नाही फॉर्म भरला अजून पण आणि आपल्या चॅनल व्हिडिओला लाईक करा. तर तुम्हाला हे आता मी तुम्हाला तुमचं जे फॉर्म पेंडिंग आहे, तुम्हाला मी ते सांगेन, की फॉर्म जे आहेत कामगारचे हे जानेवारी महिन्यापासून जे पेंडिंग आहेत. आता ऑफिसमध्ये जर विचारलं तर त्यांनी काय सांगत आहेत, की हे ऑलमोस्ट सगळ्यांचे फॉर्म म्हणजे हे 2026 मध्ये सगळ्यांचे फॉर्म त्यांनी पेंडिंग ठेवलेले आहेत. तर हे ह्याच्या पाठीमागचं कारण काय? हे मंजूर होणार फॉर्म का नाही मंजूर होणार? तर ह्याच्या पाठीमागचं जर कारण बघितलं तर ह्यांच्यामध्ये जे कामगार योजनाबद्दल ह्यांची जी चर्चा चालू आहे, त्यामध्ये भरपूर असे जे एक-एक विपक्ष पार्टी आहेत, की बाकीचे जे लोकं आहेत, ह्यामध्ये त्याच्यावर केस करत आहेत. कारण की ह्यामध्ये फ्रॉड पण भरपूर लोकं करत आहेत. की एक-एक जण जे मध्ये लाभ जे भेटतोय, जे समजा आता मृत्यू झाल्यानंतरनं त्यानंतरनं 2,00,000 2,10,000 चा लाभ भेटतो. त्यानंतर 24,000 चा 5 वर्षी लाभ भेटतो. तर ते जे लाभ आहे, एक-एक जण त्यामध्ये फ्रॉड करून डेथ सर्टिफिकेट काढलेला आहे. जिवंत माणूस आहे आणि डेथ सर्टिफिकेट काढलेला आहे. तरी सुद्धा त्यामध्ये त्यांनी त्यांनी लाभ घेतलेला आहे. असं फेक दाखवून त्यांनी. तर हे जे सगळं जे चालू आहे ना, त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, की हे फॉर्म जर ते अजून त्यांनी कामगार योजना वेबसाईटमध्ये चेकिंग त्यांनी चालू ठेवलेले आहेत. त्यामुळे हे फॉर्म सगळे पेंडिंग आहेत. तर हे लवकरात लवकर हे फॉर्म मंजूर होणार आहेत. सगळ्यांचेच मंजूर होणार, काही विषय नाही. ज्यांचे मंजूर आहेत, ज्यांचे ॲक्टिव्ह आहेत त्यांच्यासाठी आता कोणत्या जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट सुरू आहे. भांडेपेटीचं जे अपॉइंटमेंट सुरू आहे, ते कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे? वाशिम जिल्ह्यामध्ये आणि जळगावमध्ये सुरू आहे. जळगावमध्ये आज सुरू नसेल कदाचित, उद्यापर्यंत सुरू होणार आहे. बट वाशिम जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट सुरू आहे. तर तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला ज्यांना कोणाला भांडे, पेटी किंवा aqua फिल्टरचे सेट भेटला नसेल, तर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही फॉर्म तुमचा ॲक्टिव्ह झालाय का बघा आणि तुम्ही फॉर्म भरा. तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला त्याचा लाभ भेटेल. तुम्हाला 30 वस्तुगृह संच तुम्हाला भेटणार आहे. 30 भांड्यांचे संच भेटणार आहे. 30 भांडे भेटणार त्यामध्ये आणि aqua फिल्टरचं जे आहे 18 लिटरचं aqua फिल्टर म्हणजे ते इलेक्ट्रिकचा aqua नाहीये. स्टेनलेस स्टीलचा aqua असतो. सगळ्यांनी जाणून घ्या. सगळेजण फोटोमध्ये ते दाखवतात. माझ्या पण थंबनेलमध्ये कदाचित तुम्हाला दिसेल पण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये वगैरे असं पण. तरी सुद्धा ह्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा aqua असतो. त्याचा नाहीये. तर तुम्ही हे जाणून घ्या. नाहीतर तुम्ही सगळ्यांना ते वाटेल तसं आहे. तर तेच खूप महाग असतोय. गव्हर्नमेंट एवढं महाग देणार नाही सगळ्यांना. तर तेवढं जाणून घ्या आणि तुम्हाला जे आहे ते aqua फिल्टरचं सेट आणि परत पीटी भेटणार आहे तुम्हाला जे पीटी सेफ्टी किट जे असतो ते सेफ्टी किट आणि गृहोपयोगी संच असं तुम्हाला सगळं सामान भेटणार आहे. तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. कोणाकोणाला भेटलेला आहे तुम्ही कमेंट करून सांगा. कुणाला भेटलं नाही अजूनपर्यंत तेही सुद्धा कमेंट करून सांगा. आणि या बाबतीत तुम्हाला काय अपडेट पाहिजे असेल, अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू झालेलं आहे काय तुम्हाला मी लवकरात लवकर तुम्हाला अपडेट देईन. कोणत्या जिल्ह्याचा असेल सुद्धा लगेच मी तुम्हाला अपडेट देईन आणि कसं तुम्ही फॉर्म भरायचं आहे ते पण तुम्हाला मी नंतरनं तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमचं काही सुद्धा प्रॉब्लेम असेल कामगार ह्याच्यामध्ये, बाकी जुनी जी आयडी असेल बंद पडली आहे किंवा काय प्रॉब्लेम झालेला आहे, तुम्ही कमेंट करा किंवा स्कॉलरशिपचं काय पेंडिंगचं आहे काय? स्कॉलरशिपमध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे काय? तुमचा जिल्हा कोणता आहे? तुम्ही कमेंट करून सांगा. मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि 100% देईन. तर अशा नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.